नहीं चलेगी। अदानी मोदी युति नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। जवाब दो, हिसाब दो, हिसाब दो, हिसाब दो। जवाब दो, हिसाब दो, जवाब दो, हिसाब दो। फेल है, फेल है। काले धन की नौटंकी है, नौटंकी है, नौटंकी है। काले धन की नौटंकी है, नौटंकी है, नौटंकी है। मल्ले अंबानी की ऐश है, आयश है, आयश है। मल्ले अंबानी की नौटंकी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। नरेंद्र मोदी की नौटंकी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। नोटबंदी फेल है, फेल है, फेल है। नोटबंदी फेल है, फेल है, फेल है। जवाब तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। काले धन की नौटंकी है, काले धन की नौटंकी है, नौटंकी है, नौटंकी है। नोटबंदी फेल है, फेल है, फेल है। नोटबंदी फेल है। फेल है, फेल है। कितना काला पैसा निकला, हिसाब दो, हिसाब दो, हिसाब दो। जवाब दो, जवाब दो। जवाब दो, जवाब दो। हिसाब दो, हिसाब दो। जवाब दो, जवाब दो। जवाब दो, जवाब दो। हिसाब दो, हिसाब दो। हिसाब दो, हिसाब दो। अरे उर्जित पटेल होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे पटेल मोदी की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। पटेल मोदी शाह की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। पटेल मोदी की मनमानी नहीं चलेगी। नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। जवाब दो, जवाब दो। नरेंद्र मोदी जवाब दो, जवाब दो, जवाब दो। उर्जित पटेल जवाब दो, जवाब दो, जवाब दो। जवाब तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। जवाब तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। जवाब तुमको देना होगा। देना होगा, देना होगा। नोटबंदी फेल है, खेल है, खेल है। पूंजीपतियों का खेल है, खेल है, खेल है। पूंजीपतियों का खेल है, खेल है, खेल है। गरीबों से खिलवाड़ है, खिलवाड़ है, खिलवाड़ है। अरे गरीबों से खिलवाड़ है, खिलवाड़ है, खिलवाड़ है। अरे मजदूरों से खिलवाड़ है, खिलवाड़ है, खिलवाड़ है। अरे किसानों से खिलवाड़ है, खिलवाड़ है, खिलवाड़ है। नोटबंदी फेल है, खेल है, खेल है। किसानों से खिलवाड़ है, खिलवाड़ है, खिलवाड़ है। मजदूरों से खिलवाड़ है, खिलवाड़ है, खिलवाड़ है। अरे नोटबंदी फेल है, खेल है, फेल है। पूंजीपतियों का खेल है, खेल है, खेल है। कैशलेस बकवास है, बकवास है, बकवास है। मुनाफाखोरों की चाल है, चाल है, चाल है। अरे मुनाफाखोरों की चाल है। चाल है, चाल है। उर्जित पटेल जवाब दो, जवाब दो, जवाब दो। नरेंद्र मोदी जवाब दो, जवाब दो, जवाब दो। जवाब तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। जवाब तुमको देना होगा। देना होगा, देना होगा। नोटबंदी फेल है, खेल है, खेल है। नोटबंदी फेल है, खेल है, फेल है। बँकेच्या दारात नाही चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। ताडग्या घरात गरीब बँकेच्या दारात नाही चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। ताडग्या काळा पैशावाले घरात गरीब बँकेच्या दारात नाही चलेगा. नहीं चलेगा, नहीं चलेगा। आवाज दो. बंद करावा, झाडावर नाचण्याचा धंदा रिझर्व्ह बँकेने बंद करावा. रिझर्व्ह बँकेने आपली स्वायत्तता कायम ठेवावी. पंतप्रधानांच्या दारावर नाचण्याचा धंदा उर्जित पटेलनी बंद करावा. आपली स्वायत्तता कायम ठेवावी. जनतेच्या हिताचं रक्षण करावे. गरिबांशी खेळखंडोबा बंद करावा. नोटबंदीचा तमाशा रद्द करावा. भांडवलदारांची कर्ज वसूल झालेच पाहिजे. ये बताएं कि आज जो मोर्चा निकाला गया है इसकी वजह क्या है? एक मिनट मैं क्या ले रहा हूँ यार, लगा दे आप लोग। एक मिनट रुक ना यार, लेना है ना हम लोग फॉरेन से पीछे आओ स्वप्निल पाटिल एक साथ बैठो। परिषद ने नोटबंदी के बाद 50 दिन पूरे होने के लिए जो हिसाब रिजर्व बैंक ने देना चाहिए वो अब तक दिया नहीं है, उसके लिए तीव्र असंतोष प्रकट किया है।
जी। और रिजर्व बैंक को ये पूछने के लिए हम आए हैं कि भाई 50 दिन की तकलीफ गरीबों को दी, किसानों को दी, खेत मजदूरों को दी, मजदूरों को दी, छोटे दुकानदारों को दी, उसके बाद आपके पास कितना काला धन तैयार जमा हुआ है उसका हमको हिसाब दो। ये हिसाब हम मांगने के लिए हम यहाँ पर आए हैं। और साथ साथ ये अगर पैसा जमा हुआ है तो वो गरीबों के लिए खर्च करो, किसानों के लिए और मजदूरों के लिए, पेंशन के लिए और उनकी कर्जा माफी के लिए खर्च करो। ये मांगे लेकर कम्युनिस्ट पार्टी के तरफ से हिसाब दो, जवाब दो, ये आंदोलन ले करके आज हम बम्बई में, नागपुर में और पूरे हिंदुस्तान में जहाँ जहाँ भी रिजर्व बैंक की ब्रांचेस है वहाँ पर यह आंदोलन हम आज कर रहे हैं। आंदोलन में किसान और मजदूर हमारे कम्युनिस्ट पार्टी के साथ इस आंदोलन में शामिल है। सर ये जानना चाहेंगे आपके, अगर इस आंदोलन का कुछ हल निकलता नहीं दिखे तो आगे आप क्या करेंगे? ऐसा है, यह आंदोलन का हल तो जरूर निकलेगा, क्योंकि पब्लिक अकाउंट्स कमेटी जो पार्लियामेंट की है उन्होंने उर्जित पटेल जी को 20 तारीख को हिसाब देने के लिए मंगाया है। आप हमको एक बार टाल सकते हो, लेकिन पार्लियामेंट कमेटी को टालना आपके लिए मुश्किल है। और वहाँ पर हमको अगर जवाब नहीं मिला तो हम जन आंदोलन को और बढ़ाएंगे। आपको लगता नहीं कि आपका तरीका जो है खत्म हो सकता है? अरे एक मिनट, सर जी थोड़ा पीछे जाना। ये देखिए जी, हम लोकशाही में विश्वास करते हैं और लोकशाही का सबसे बड़ा हथियार है लोगों में जागृति पैदा होना और लोगों ने जवाब मांगना। ये और इसीलिए लोग जागृति कर लोगों को जवाब मांगने के लिए हम तैयार कर रहे हैं। और मुझे यकीन है कि लोक शक्ति अगर मैदान में उतर जाएगी तो इस रिजर्व बैंक की और सरकार की ताकद नहीं कि उनको जवाब न देते हुए वो चुप बैठ सके। आम्हाला सांगायला पाहिजे होतं, परंतु या 50 दिवसात रिझर्व्ह बँकेने अनेक नवीन घोषणा केल्या आणि स्वतःवरचा विश्वास उडवलेला आहे। परंतु शेवटी या देशातल्या पैशाचा हिशोब ठेवणं आणि त्याचा हिशोब देणं हे रिझर्व्ह बँकेचं कर्तव्य आहे। आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षामार्फत आणि इतर जनसंघटनांमार्फत आम्ही आज नागपूरला, मुंबईला आणि इतर सर्व ठिकाणी रिझर्व्ह बँकेवर निदर्शनं करून निवेदन देतो आहोत। हिसाब दो, जवाब दो आंदोलन टाकतो। तुम्ही किती पैसा छापला होता, किती जमा झाला, किती काळा पैसा त्याच्यामध्ये तुम्हाला सापडला, किती टॅक्स जमा झाला, आणि हा जमा झालेला पैसा जर जमा झालेला असेल तर तो गरिबांसाठी, ज्यांना तुम्ही त्रास दिलेला आहे त्यांच्यासाठी खर्च करा, हे सांगण्यासाठी म्हणून हे आंदोलन। रिझर्व्ह बँकेने आपले पद घालवले या सगळ्या प्रकरणात रिझर्व्ह बँकेने स्वतःची स्वायत्तता आणि विश्वासार्हता गमावलेली आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। सर, ब्लॅक पैशासाठी हे सर्व केलं होतं, तो सक्सेस झाला गव्हर्नमेंटच्या? असं आहे, सरकारने स्वतःच मान्य केलेलं आहे की कॅशलेस इकॉनॉमीकडे त्यांना आम्हाला घेऊन जायचं आहे। काळा पैसा हे निमित्त होतं असं त्यांनी आताच सांगितलेलं आहे। लखनौला 30 डिसेंबरला जे पंतप्रधानांनी भाषण केलं तेव्हा त्यांच्या निर्णयावर जी टीका झाली होती त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की डोंगर पोखरून उंदीर निघाला, खोदा पहाड निकला चुहा, असं टीका झाली होती। त्याचाच उल्लेख पंतप्रधानांनी करून सांगितलं की हमको चुहा ही निकालना था। आता आमचं एवढंच म्हणणं आहे की उंदीर मांडण्यासाठी जर तुम्ही तोफ घेऊन आलात तर तुम्ही चांगले सेनानी नाही आहात असं स्पष्टपणे म्हणता येईल। उंदीर मारण्यासाठी तोफीची गरज नसते आणि तुम्ही तोफ आणून सर्वसामान्य जनतेला त्रास दिला, श्रीमंत घरात झोपले आणि गरीब बँकेच्या रांगेत उभे राहिले, हे चित्र अस्वस्थ करणारं होतं, म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरलो। याच्यामध्ये ज्या पद्धतीने ऑनलाईन करा, कॅशलेस करा, विदेशी कंपन्यांनी सुपारी घेतली, असं आहे, आता सगळं बाहेर पडलेलं आहे। मास्टर कार्ड, व्हिसा आणि युएसएड यांच्याबरोबर भारताच्या अर्थ खात्याने 9 महिन्यापूर्वी एक करार केला होता की भारताच्या अर्थव्यवस्थेला कॅशलेस करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील, असा 9 महिन्यापूर्वीचा हा करार होता। आता आपण जेव्हा पंतप्रधानांचा कॅशलेसवरचा जोर आणि विशेषतः पेटीएम करण्याचा त्यांचा जो आग्रह आहे तो बघितला तर या 2 निर्णयाला आपण जर एकत्र जोडलं तर निश्चितपणे असं म्हणता येईल की परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी, वित्तीय भांडवलाच्या फायद्यासाठी त्यांनी भारतातल्या सर्वसामान्य लोकांना त्रास दिलेला आहे। आपलं नाव काय? मी डॉक्टर भालचंद्र कांगो, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महाराष्ट्र राज्य कमिटीचा सचिवाला आलेला अनुभव, हे दोन्ही मॅच होत आहेत। आम्ही कामगार संघटनेत काम करतो, अनेक ठिकाणी कामगारांमध्ये 3री पाळी बंद करण्यात आलेली आहे, अनेक ठिकाणी हंगामी कामगार, कंत्राटी कामगारांना रजा देण्यात आलेली आहे, परमनंट कामगारांना देखील 5-5 दिवसाच्या सुट्ट्या देऊन कंपन्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि प्रचंड प्रमाणाने हा काल पुन्हा आलेला आहे
की गेल्या निचांक आलेला आहे, वाहन खरेदीचा निचांक गेल्या 15 वर्षात झालं नव्हतं एवढा आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाचा भाव कोसळलेला आहे. टोमॅटो कांदा शेतकरी फेकून देत आहेत रस्त्यावरती. हे सगळं चित्र बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की नुकसान कोणाचं आणि किती झालेलं आहे. सर काय येते येत्या काही दिवसामध्ये ही मंदी आर्थिक मंडळी मोठी लाट येण्याची शक्यता आहे आता? मंदी आलेली आहे. आता ही मंदी दूर करण्यासाठी सरकारला पुन्हा 86% कॅश अर्थव्यवस्थेमध्ये घालण्याची गरज आहे, पण ती घालण्याची त्यांची तयारी दिसत नाही आहे. कारण ते केलं तर कॅशलेस इकॉनॉमीकडे कसं जाता येईल. म्हणून ही मंदी सरकारच्या धोरणामुळे, कॅश मार्केटमधनं काढण्याच्या धोरणामुळे अजून ह्या वर्षभर चालू राहील असा आमचा अंदाज. सर काय सर्व सरकारने केलं पाहिजे जेणेकरून आर्थिक संकटात महाराष्ट्र देश बाहेर येईल? असं आहे, सरकारचा उद्देश काळा पैशा संबंधात का होत आहे आम्हाला माहिती नाही, पण काळा पैसा विदेशातच आहे हे सेंट्रल बोर्ड ऑफ टॅक्स कलेक्शन जी आहे त्यांनी 2014 सालच्या अहवालात दिलेला आहे की देशामधला 97% काळा पैसा हा एकतर सोन्यामध्ये, जवाहिरातामध्ये किंवा लँडमध्ये किंवा पी नोट्स किंवा शेअरमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे सरकारने त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि कायदे जे अस्तित्वात आहेत त्याचा उपयोग करून ह्या श्रीमंतांवर, कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर, पैसा बाहेर पडून पुन्हा बायट्रा करून आणणाऱ्या लोकांवर ती कारवाई करण्याची गरज आहे. ज्यांनी बँकांना बुडवून NPA वाढवलेला आहे त्या उद्योगपतींना वचक बसेल अशी कारवाई करण्याची गरज आहे. परंतु ह्या श्रीमंतांना हात लावायचा नाही आणि ह्या श्रीमंतांच्या सेवेसाठी गरिबांचा पैसा वापरायचा हेच नोटबंदीचं प्रमुख उद्देश असल्यामुळे तो व्यवस्थित पार पडल्याच्या आनंदात सरकार आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की व्हायब्रंट गुजरात वगैरे किती पैसा आला याचा हिशोब सरकार देतोय. परंतु या सगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये दिलेली आश्वासन आणि प्रत्यक्षात आलेला पैसा आणि प्रत्यक्षात जमा झालेल्या नोकऱ्या ह्या जर अभ्यासल्या तर सर्व पातळीवरती सरकारचं अपयश हे स्पष्टपणे दिसतं. मंदीमुळे संपूर्ण भारत देशामध्ये रिसेशन, ज्याला मंदी म्हणतो पण ते सुरू झालं आहे. आणि डॉक्टर मनमोहन सिंग सारख्या एका अतिशय म्हणजे माजी पंतप्रधान तर होतेच पण ते खरे अर्थतज्ञ आहेत आणि ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर होते. यांनी लोकसभेत केलेलं भाषण आहे की जवळजवळ 3% GDPच्या आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि संपूर्ण देशभर जवळजवळ वर्षभर हा मंदीचा फटका बसेल. म्हणजे जागतिक संकट 2008 सालापासून सुरू झालं आणि तेव्हा अमेरिकेपासून जी मंदी सुरू झाली त्या मंदीतून जग सावरतं ना सावरतं, भारत सावरला गेला. परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारच्या या नोटबंदी निर्णयामुळे संपूर्ण वर्षभर हा मंदीचा जो प्रवास आहे ना हा अधिक खोल गर्तेत जाणार आहे. आणि त्यामुळे आत्ताच आपण बघतो 50 दिवसामध्ये 20 लाख लोकांना नोकऱ्या गमवायला लागल्या. कारण ज्या ठिकाणी रोजचा जो मला द्यायला पैसे नाहीत रोजगाराला म्हणून कॉन्ट्रॅक्टर म्हणतो तू कामावर येऊ नकोस, लोक शहरं सोडून घरी गेलेली आहेत. शेती करणाऱ्या लोकांना आपला माल विकला जात नाही कारण का विकत घ्यायला माणसाच्या हातात पैसे नाही आहेत. आणि हे सगळं करण्याच्या प्रक्रियेमध्ये पैसे सामान्य माणसाला स्वतःचे पैसे विड्रॉ करता आले नाहीत आणि स्वतःचे पैसे विड्रॉ न करता येणं आणि शेवटी 50 दिवसांत सुद्धा 24,000ची मर्यादा गेली नाही, ATMमध्ये 4,000ची मर्यादा संपली नाही. आणि आम्ही बघतो की ज्या काळा पैशाच्या नावाने मोठा हकाटी पंतप्रधान करतायत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर गप्प बसलेले आहेत. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने या डिमॉनिटायझेशनच्या प्रश्नामध्ये कुठली भूमिका घेतली मी जाहीरपणे काही सवाल गेले 50 दिवस विचारतोय. पण वस्तुस्थिती काय आहे की मोदींनी कुठल्याही पद्धतीची पूर्वतयारी न करता 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद केल्यानंतर सगळ्या जनतेला प्रचंड अशा पद्धतीचं कष्ट सहन करावं लागलं. आपलेच भरलेले पैसे बँकेमधले ते आपल्याला परत मिळत नाहीत आणि त्याच्यासाठी ज्या काही लाईनी लागल्या त्याच्यामध्ये जवळजवळ 100-125 लोक पूर्णपणानं मृत्युमुखी पडले. काळा पैसा यायचं तर बंदच झालं. परंतु या देशामध्ये मोदीच्या पक्षाच्या अनेक खासदार आणि आमदारांच्या गाड्यांच्या मध्ये हजारो रुपये साधारणपणे 2000च्या नोटा त्या ठिकाणी सापडल्या. बनावट नोटा अतिरेक्यांच्याकडे सापडल्या. वेगवेगळ्या ठिकाणी बनावट नोटा छापताना लोक सापडले. त्यामुळे मोदींनी जाहीर केलेला कोणताही साधारणपणे जो काही मुद्दा आहे तो या ठिकाणी आला नाही. 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद झाल्या. त्याचं खरं कारण मित्रांनो हे होतं की मोदींनी वेगवेगळ्या बँकामार्फत जे काही मोठमोठे कॉर्पोरेट्स आणि कारखानदार यांना कर्ज दिलेले आहेत
ते सगळी कर्ज यायची त्यांचे हप्ते बँकेमध्ये यायचे बंद झालेले आहेत. अनेक मोठमोठे लोक हजारो कोटी रुपये बँकेचे बुडवून या ठिकाणाहून पसार झाले आणि सरकारचा त्याला पाठिंबा आहे. बँकेमध्ये खडखडाट आहे आणि बँकेमध्ये जर पैसे यायचे असतील तर सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये असलेल्या 500 आणि 1000च्या नोटा जर बंद केल्या तर ते लोक बँकेकडे येतील आणि त्यांचे पैसे बँकेमध्ये जमा होतील आणि मग या देशाचा व्यवहार चालू शकेल. अशा पद्धतीची गोष्ट मित्रांनो मोदींनी केली आणि म्हणून सर्वसामान्य माणसांनी आपापल्या घरामध्ये दररोजच्या खर्चासाठी लागणारे जे काही पैसे आहेत ते सुद्धा बँकेत जमा केले आणि परत मिळण्याचे नाव मैं आप सबके तरफ से हम भारतीय कम्युनिस्ट पार्टी के तरफ से किसान सभा और राइटर एक मिनिट कॉम्रेड भालचंद्र कांगो CGM पंडा यांच्याकडे पहिल्यांदा मांडणी करतील आणि मग निवेदन देतील. यांचं नाव डॉक्टर पंडाजी ना. डॉक्टर पंडा आहेत, हे CGM आहेत. शांतपणे ऐका. डॉक्टर पंडा जी को हम निवेदन दे रहे हैं. जो निवेदन के बारे में आपको हमने बार बार बताया है. रिजर्व बैंक ने हिंदुस्तान के पैसे का हिसाब रखना ये रिजर्व बैंक का काम है. 500 और 1000 की नोट कैंसिल करने के बाद सब नोट बैंक में जमा करके उसका हिसाब रिजर्व बैंक के पास आया है. वो हिसाब देने के बाद रिजर्व बैंक से हम ये मालूमात करना चाहते हैं कि इसमें से कितना काला पैसा बाहर आया, कितनी नोट आपने 500 और 1000 की बाहर मार्केट में डाली थी और कितनी वापस आई, कितनी वापस नहीं आई. ये बात हम करना चाहते हैं. और साथ साथ ये नोटबंदी के दौरान जो ग्रामीण इलाके में तकलीफ हुई है लोगों को, सहकारी बैंक को आपने पैसा कम दिया, कुछ बैंक को तो पैसा ही नहीं दिया. कई गांव में बैंक नहीं है, ब्रांच नहीं है, वहां पर लोगों को बहुत तकलीफ हुई. वो तकलीफ दूर करने के लिए आप रिजर्व बैंक क्या सोच रही है ये भी हम पूछना चाहते हैं. और साथ साथ हम अपील करते हैं कि ये अगर पैसा जमा हुआ है तो वो पैसे का इस्तेमाल जिन गरीबों को आपने लाइन में 50 दिन खड़ा किया वो किसान और मजदूरों के लिए उसका इस्तेमाल होना चाहिए. इसलिए हमने भारतीय कम्युनिस्ट पार्टी की तरफ से हिसाब दो जवाब दो ये आंदोलन किया है. उसका निवेदन मैं आपको दे रहा हूँ. और साथ साथ परभनी डिस्ट्रिक्ट में बहुत से ऐसे गांव हैं कि जहां पर ब्रांच ही नहीं है, तो उन लोगों का एक निवेदन है कि रिजर्व बैंक नेशनलाइज बैंक को बोले कि वहां पर जल्द से जल्द ब्रांच खोले. वो निवेदन भी मैं आपको दे रहा हूँ. बीड़ी मजदूरों के लिए भी इसके अंदर निवेदन है. ये तीनों निवेदन हम आपको दे रहे हैं. आप इसका ये तीनों निवेदन ग्रहण किया. मेरा सेंट्रल ऑफिस को मैं ये भेजूंगा. मेरा सेंट्रल ऑफिस मुंबई फोर्ट में है, मैं इसको भेजूंगा इसको कंसीडर करने के लिए. उम्मीद करते हैं आप उनको लिखिए कि हम अपेक्षा करते हैं कि इसका जवाब हमें मिले. एक्शन में विश्वास रखते हैं या लिखित जवाब में विश्वास रखते हैं? करना चाहिए. एक मिनट, यदि मुझे बुलाए हैं मैं भी यूनियन कर चुका हूँ. बैंक ब्रांच अपना देश का हर जगह में होना चाहिए. ये कोशिश हमारा है, कोशिश रहेगा. दूसरी बात है नोटबंदी के बारे में जो भी क्वेश्चन रेज किया गया है, मेरा सेंट्रल ऑफिस है, ये एक रीजनल ऑफिस है. हम लोग सेंट्रल ऑफिस का इंस्ट्रक्शंस का इम्प्लीमेंटेशन करते हैं, पालन करते हैं. तो आप लोग जो क्वेरीज रेज किए हो, क्वेश्चंस रेज किए हो, मैं इसको मेरा सेंट्रल ऑफिस को भेजूंगा कार्रवाई करने के लिए. बीडी मजदूरों का कैश में होना चाहिए. उसका कैश में चाहिए. हफ्ते में मजदूरी होती है, हफ्ते में मजदूरी होती है, कैश में होती है. 800 रुपये नहीं होती है. दे नहीं रहे वो जो बड़े मालिक है उनको कैश नहीं दे रहे. कैश अवेलेबल नहीं है. वेजेस एक्ट कहता है कि अगर बैंक में नहीं दिया तो कैश में भी देना चाहिए, ऐसा नियम है. ठीक है. अभी हम लोग जो कार्रवाई कर रहे हैं, जहां जहां रूरल ब्रांचेस जितना भी है, अपना आरबीआई बेलापुर वेस्टर्न महाराष्ट्र और गोवा का जिम्मेदारी लेता है. आरबीआई बेलापुर का जुरिस्डिक्शन में वेस्टर्न महाराष्ट्र का 12 डिस्ट्रिक्ट्स और गोवा स्टेट आता है. वहां हम लोग करेंसी और कॉइन्स पहुंचाते हैं. अभी हम लोग जो कार्रवाई कर रहे हैं पहले से ही करते आ रहे हैं. अभी हम लोग का कंप्लीट फोकस है कि कैश अभी रूरल एरिया में पहुंचे.
कैश कॉइन्स अभी रूरल एरिया में पहुंचे। जितने भी व्हाइट लेबल एटीएम्स है, जितने भी रूरल ब्रांचेस है, जितने भी रीजनल रूरल बैंक्स हैं, उनको हम लोग अभी जितने भी पीएसयू बैंक्स हैं या प्राइवेट बैंक्स हैं या कोऑपरेटिव बैंक्स हैं, उनको हम लोग बॉक्सेस, बैग्स ऑफ कॉइन्स, बॉक्सेस ऑफ नोट्स ईयरमार्क करते हैं। इतना बॉक्सेस वहां पहुंचना चाहिए, इतना बैग्स ऑफ कॉइन्स वहां पहुंचना चाहिए। और ये जो एक्सरसाइज अभी शुरू हुआ है, पहले से ही था, लेकिन अभी फोकस कंप्लीटली उसमें ही आया है। ये जारी रहेगा जब तक पैसा रूरल ब्रांचेस में, रूरल प्लेस में नहीं पहुंचता है। थैंक यू, धन्यवाद। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पहिला कारण सांगा आणि एकंदरीतच काय परिस्थिती झाली होती नोटाबंदीनंतरची आणि का हा मोर्चा काढण्याची वेळ आली, काय म्हणाल? 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी अचानकपणे 500 आणि 1000चा नोटा रद्द करण्याचा, चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला। ह्या निर्णय घेतल्यानंतर गरिबांना, विशेषतः शेतकरी, शेतमजूर, बांधकामाचे कामगार, बिडी कामगार, भाजीवाले, रिक्षावाले, छोटे दुकानदार, आठवडी बाजार करणारे लोक ह्यांना प्रचंड त्रास झाला। त्यांच्याकडच्या असलेल्या नोटा बाद झाल्यामुळे बिचाऱ्यांना त्या नोटा जमा करण्यासाठी बँकेत उभं राहावं लागलं आणि जमा झालेल्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा देताना सरकारच्या नियमाप्रमाणे त्या पूर्णपणे मिळाल्या नाहीत। बरं, ज्या मिळाल्या त्या 2000 रुपयाच्या नोटेमुळे मिळाल्या की ज्याची बाहेर चिल्लरही मिळणं शक्य नव्हतं। त्यामुळे सर्व व्यवहार जवळजवळ ठप्प झाल्यासारखा प्रकार आपल्याला गेल्या 15-20 दिवसापासून नोटबंदीच्या निर्णयानंतर बघायला मिळाला। पण एवढा सगळा प्रचंड त्रास जनतेने एकाच आशेवर सहन केला होता की 50 दिवसानंतर काळा पैसा बाहेर पडेल। पण आता जी आकडेवारी बाहेर येते त्याच्यावरनं असं दिसतंय की काळा पैसा काही बाहेर आलेला नाही आणि त्यामुळे श्रीमंतांसाठी गरिबांना दिलेला त्रास असंच या निर्णयाचं वर्णन होत आहे। आणि म्हणून जाब विचारण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। शेवटी नोटा छापणं, रद्द करणं, त्याचा हिशोब ठेवणे रिझर्व्ह बँकेचं काम आहे आणि रिझर्व्ह बँकेची स्वायत्तताच या गेल्या 15-50 दिवसात रद्द केलेली आहे, नष्ट केलेली आहे, हे वारंवार सिद्ध झालं। याची काळजी व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि म्हणून रिझर्व्ह बँकेपुढे आम्ही जवाब दो हिसाब दो आंदोलन आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे एक जे देशभर चालू आहे त्याचा भाग म्हणून मुंबईला केलेला आहे। इथे आम्ही रिझर्व्ह बँकेला सगळ्या गोष्टीची माहिती विचारण्याचं निवेदन दिलेलं आहे। अनेक खेड्यात बँका नाहीत, त्या बँका काढण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची याची जाणीव करून दिलेली आहे। बिडी कामगारांसारख्या कामगारांना 800 रुपये आठवड्याला मिळतात, त्यांना चेकनी दिलं तर त्यांना 5-5 किलोमीटर चालावं लागतं, म्हणून त्यांच्या बाबतीत चेकनी पगार देण्याचा आग्रह धरण्यात येऊ नये। शेतकऱ्यांना जो त्रास होतोय, विशेषतः तूर आता बाजारात आलेली आणि भाव कोसळलेले आहेत। हे कोसळलेल्या भावाच्या बाबतीत सरकारने खरेदी केंद्र सुरू केली पाहिजेत। महाराष्ट्रात फक्त 17 ठिकाणी खरेदी केंद्र सुरू आहेत। तर अशा सगळ्या मागण्या घेऊन रिझर्व्ह बँकेला आम्ही सांगायला आलेलो आहोत की तुमच्या निर्णयामुळे गरीब माणसाला त्रास झालेला आहे। हा त्रास किती योग्य होता हे तुमच्याकडे जमा झालेल्या नोटा आणि आकडेवारीच्या नुसार आम्हाला दाखवा आणि जर हा त्रास तुम्ही अयोग्य दिलेला असेल तर त्याचा जबाब आम्ही सरकारला निश्चित विचारू। जर पैसा जमा झाला असेल तर तो गरिबांसाठी वापरावा अशी मागणी आम्ही आंदोलनात केलेली आहे आणि ह्या आंदोलनाचं निवेदन घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे अधिकारी पांडेजी इथे आले होते। त्यांनी आमचं निवेदन घेतलेलं आहे आणि ते म्हणाले की मुख्य कार्यालयाकडे आम्ही निवेदन पाठवून तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल अशी व्यवस्था करू। आम्ही वाट पाहतो आहोत, हे उत्तर मिळेल। 20 तारखेला स्वतः उर्जित पटेल हे पार्लमेंटरी अकाउंट्स कमिटी समोर येणार आहेत, येतील अशी आमची अपेक्षा आहे। तेव्हा ते उत्तर आणि आम्हाला मिळालेलं उत्तर हे तपासून बघून जर आम्हाला सत्यता पटली तर त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करू असं आम्ही ठरवलं। हे आपल्याला सांगण्याची गरज नाही, परंतु आपण इथे जमलेलो असताना बाहेरचे लोक असतात त्यांनाही कळलं पाहिजे की आपण कशासाठी इथे जमलेलो आहोत। 8 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला। भारतातला पैसा छापण्याची, त्याचा हिशोब ठेवण्याचं काम रिझर्व्ह बँक करते। म्हणून आम्ही रिझर्व्ह बँकेला विचारायला आलेलो होतो की हा निर्णय घेतला तेव्हा मोदी साहेबांनी तुम्हाला विश्वासात घेतलं होतं। तिन्ही गोष्टी झालेल्या नाहीत। श्रीमंत आरामात घरी झोपले आणि तुम्ही आम्ही गरीब लोक लाईन मध्ये उभे राहिलो। 100 लोक मेले, हजारो कामगारांचे रोजगार बुडाले, शेतकऱ्यांचे टोमॅटो, कांदे, भाजी मातीमोल विकल्या गेल्या, अनेकांनी उद्योग बंद करून घरी पाठवलं।
बांधकाम करणाऱ्यांनी. लोकांचे जेवढे पैसे पांढरे पैसे होते ते बँकेत जमा झाले, पण सरकारने तेही काढण्यावरती बंदी आणली. म्हणजे आपलेच पैसे बँकेत जमा केले आणि इतके पैसे जमा झाले म्हणून बँड वाजवायला सुरुवात केली. तुम्ही सांगितलं होतं पैसे कोणाचे जमा होतील? श्रीमंतांचे जमा होतील. किती श्रीमंतांचे पैसे जमा झाले आम्हाला दाखवा. ते दाखवलं नाही. आता काळ्या पैशाबद्दल बोलतच नाहीत. आता म्हणतात कॅशलेस. काय म्हणतात? आता म्हणे एक अंगठ्यावर पैसे निघतील. पंतप्रधानांनी भाषण केलं, मेरा गरीब भाई बहन अगर मोबाइल नहीं है, इंटरनेट नहीं है तो डरने की बात नहीं, सिर्फ अंगूठा लगाओ, भीम पे लगाओ, पैसा इधर का उधर जाएगा. अरे माननीय पंतप्रधान जी, अंगूठा भी लगाया तो अकाउंट में पैसा होगा तभी इधर का उधर जाएगा ना. इधर खिसे में पैसा नहीं है और अंगूठा लेके घूम रहे, कोई फायदा है क्या? लेकिन पंतप्रधानाचं हेच काम आहे. दुसरं त्यांनी काय सांगितलं? त्यांनी जेव्हा निर्णय जाहीर केला तेव्हा अनेक लोकांनी सांगितलं की देशामध्ये फार कमी काळा पैसा पैशाच्या स्वरूपात आहे. खरा काळा पैसा सोन्यात आहे, हिऱ्यामध्ये आहे, फ्लॅटमध्ये आहे, जमिनीमध्ये आहे, शेअर मार्केटमध्ये आहे. घरात कोणी काळा पैसा फारसा ठेवत नाही. म्हणून हा निर्णय म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढला. हिंदीमध्ये असं म्हणतात, खोदा पहाड निकला. पंतप्रधान 30 डिसेंबरला भाषण करताना क्या म्हणाले? हमारे विरोधक कहते हैं खोदा पहाड़ निकला चुहा. हमको तो चुहा ही निकालना था. क्या निकालना था? चुहा ही. अरे फिर चुहा निकालने के लिए कभी तोफ इस्तेमाल करते हैं क्या? चुहा मारने के लिए तोफ नहीं इस्तेमाल की जाती मोदी सरकार जी. तुमने इतनी बड़ी जनता को तकलीफ दी एक चूहे को मारने के लिए, जिसको मारने के लिए इनकम टैक्स डिपार्टमेंट काफी था. 10-15 नोट वालों के घर पे छापे डालते थे तो तुम्हारा काम हो जाता था. लेकिन तुमको श्रीमंताना त्रास द्यायचा नहीं, तुमको तकलीफ देना नहीं है, इसलिए आपने 2000 का नोट निकाला. भाई 500,000 का नोट रखना मुश्किल है, आप 2000 का नोट रख लो. उसके लिए जैसा नोटबंदी हो गई, मार्केट में 2000 के नोट मिलने लगे. बैंक पे नहीं मिल रहे थे लेकिन दहशतवादियों के पास मिलने लगे, दिल्ली के व्यापारियों के पास मिलने लगे, बीजेपी के कार्यकर्ताओं के पास मिलने लगे. कारण का काळा पैसा गोरगरिबांच्या मदतीच्या आड येतो. काळा पैसा बाहेर जर काढला तर सरकारचं उत्पन्न वाढतं आणि गोरगरिबांच्या शिक्षणासाठी, घरांसाठी, औषधासाठी, पेन्शनसाठी तो पैसा खर्च करता येतो. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरता येतो. आमचं म्हणणं आहे सरकारला, हे तुम्ही करणार आहात का? म्हणून जबाब द्या. कारण मोदी सरकार काय करतंय? मागच्या बजेटमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलचे भाव मोदी सरकारने कमी नाही केले. श्रीमंतांची कर्ज माफ केली 1,12,00,000 रुपयाची त्या पैशातनं. हे तुम्ही लक्षात घ्या. गरिबांच्या शिक्षणाला कात्री मारली, आरोग्य सेवेवर कात्री मारली, महिला बाल कल्याण योजनेवर कात्री मारली. सगळ्या गरिबांच्या योजनेमध्ये जाहिराती खूप केल्या पण प्रत्यक्ष पैसे कपात केले. मोदी सरकारचं चरित्र हे मागच्या बजेटमध्ये दिसलेलं आहे. श्रीमंतांना फायदा, गरिबांच्या जीवावर श्रीमंतांची मजा. तेच नोटबंदीच्या काळात झालेलं आहे. सगळा गरिबांचा पैसा बँकेत गेला, बँकेने व्याजदर कमी केला. कोणाला पैसा मिळाला? स्वस्तामध्ये पैसा श्रीमंतांना मिळाला जे कर्ज काढणार आहेत ते. आणि उलट तुम्ही आणि जे थोडेफार पैसे पेन्शनचे वगैरे बँकेत ठेवले होते त्याचाही व्याजदर यांनी कमी करून टाकला. म्हणजे डबल मार दिला. हे तुम्ही लक्षात घ्या. हे मोदी सरकारचं धोरण आहे. गरीबों को तकलीफ, रईसों की मजा. श्रीमंतांचा आराम, गरिबांना काम. आणि गरिबांनी काम काय करायचं? तर देशभक्ती. तुम्ही जर काळ्या पैशा माझ्या निर्णयाविरुद्ध बोललात तर तुम्ही काळे पैसेवाले. तुम्ही जर माझ्या निर्णयाविरुद्ध बोललात तर तुम्ही देशद्रोही. देशभक्त कोण? तो खाली मान घालेल, सलाम करेल, विचारणार नाही, डोकं घाण ठेवेल, तो देशभक्त. यांना अशी देशभक्ती पाहिजे. इनको होशियार आदमी नहीं चाहिए, इनको गधों की पलटन चाहिए. और हम गधों की पलटन होंगे नहीं. हम गधे होने, गधा म्हणजे बुद्धिमान. मैं गधे का अपमान नहीं करता, बेचारा बहुत काम करता है. लेकिन नहीं,
उसका अपमान नहीं कर रहा हूँ, लेकिन हम ही बुद्धि का विचार करो, हम इंसान हैं, हमको सोच दिए भगवान ने, और 50 दिन के बाद हमको मालूम हुआ है कि काला पैसा निकला नहीं, इसीलिए रिजर्व बैंक के सामने आए हैं हिसाब दो। और क्यों तकलीफ दी उसका जवाब रिजर्व बैंक को क्यों मांग रहे भाई? क्योंकि इन्होंने अगर मोदी को रोकते थे तो ये तमाशा नहीं होता, लेकिन इनकी हिम्मत नहीं हुई। उन्होंने कहा नाच, इतना जमूरा नाचने लगा। जमूरा नाचा तो अच्छा ही लगता है ना यार, नाच जमूरे, मतलब हम भी रुक जाते हैं रोड के ऊपर, जमूरा नाच रहा है। लेकिन जब हमारे किसे ही काटने लगे जमूरा नाचते नाचते, तो हमको तकलीफ होने लगी। तो ये तकलीफ पूछने के लिए हम रिझर्व्ह बँक के पास आए थे, आणि तुम्ही सगळ्यांनी याला साथ दिली, त्याबद्दल मी आभार मानतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की आपले आंदोलन संपलेलं नाही। हे आंदोलन गावागावात पेटवायचं आहे। गावागावात झालेल्या लोकांना सांगायचं की तुम्हाला त्रास दिला, तुम्ही त्रास सहन केला, हिशोब मागण्याची तुमची कर्तव्य आहे, तुमचा हक्क आहे आणि तो तुम्ही बजावला पाहिजे। हे आता इथून पुढे आलेल्या प्रत्येक मंत्र्याला, खासदाराला आपण हा गावात विचारला पाहिजे, हिसाब दो जवाब दो, हिसाब दो जवाब दो। बस एवढं करण्यात ते तुम्ही करावं एवढंच सांगून आता मोदी सरकारच्या या चुकीच्या निर्णयाला शिक्षा देण्याची एक संधी तुम्हाला प्राप्त झाली। निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, या निवडणुकीमध्ये त्यांना धोबी पछाड दिलं तर सोनारांनी काम